मोबाईल तुमचं भविष्य खातं होय. दररोज फक्त 5 मिनिट म्हणून सुरू झालेला मोबाईल आज तुमचा वेळ, लक्ष आणि भविष्य खातोय. फोन फक्त बॅटरी नाही, तुमचं भविष्य पण ड्रेन करतोय. आज मोबाईल प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक समस्या बनली आहे. सध्या स्थितीत रिकामा वेळ बरोबर स्क्रीन टाईम हे समीकरण झालं आहे. रील्स, शॉर्ट्स, गेमिंग, नोटिफिकेशन यामुळे मेंदूला सतत डोपामाइन मिळतं. त्यामुळे अभ्यास, काम, फोकस कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त एक रील पाहायला जाता आणि 1 तास गायब होतो. तुम्ही मोबाईल स्क्रोल करताय आणि स्वप्न हातातून निसटताय. 5 मिनिटाची रील आयुष्याची वर्ष खाऊ शकता. दिवसाचे 4 ते 6 तास स्क्रीन टाईम 1 वर्षात किती वेळ वाया जातो? जर तुम्ही रोज 5 तास फोन वापरत असाल तर वर्षाला 75 दिवस फक्त स्क्रीन समोर जातात. मोबाईल तुमचा वेळ चोरतोय आणि वेळ म्हणजे आयुष्य. मोबाईलमुळे एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग यासारखे मानसिक नुकसान तर होतातच. त्याशिवाय डोळ्यांचे आजार, झोप कमी होणे, थकवा, करिअर, अभ्यासात लक्ष नाही, तसेच स्किल डेव्हलप होत नाहीत. तुमचे आई वडील तुमचे भविष्य घडवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करताय, कष्ट घेत आहेत आणि आपण भविष्य क्रोल करून संपत आहोत. तुमचं भविष्य एका नोटिफिकेशनमध्ये अडकून पडलंय. आज फोन एडिक्ट, उद्या रिग्रेट निश्चित. सक्सेस पाहिजे पण स्क्रीन टाईम 8 तास शक्य नाही. थांबा, हा व्हिडिओ तुमचं भविष्य वाचवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फोनमधून बाहेर या आणि आयुष्यात काहीतरी मोठं करा. मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या एज ग्रुपनुसार वय वर्ष 5 ते 8, 9 ते 13 व 13 ते 19 म्हणजे टीनेजर्स. यानुसार आपल्याला प्रभावीपणे उपाय म्हणून बऱ्याच काही गोष्टी करता येईल. वय वर्ष 5 ते 8 वर्षांच्या मुलांची सवय लवकर बदलता येते, कारण त्यांचं जग अजूनही घर, खेळ आणि पालक याभोवती असतं. या मुलांसाठी दिवसाला ठराविक स्क्रीन टाईम जास्तीत जास्त 45 मिनिट ते 1 तास ठेवावा. शक्यतो 2 भागात 30 मिनिटे दुपारी व 30 मिनिटे संध्याकाळी अशी विभागणी करावी. मोबाईल बक्षीस म्हणून देऊ नका. जेवण झालं तर फोन, अशी सवय ॲडिक्टिव्ह बनते. शारीरिक खेळ अनिवार्य करा. धावणे, सायकल चालविणे, बॉल गेम याप्रमाणे दिवसातून किमान 1 ते 2 तास ॲक्टिव्ह प्ले ही सवय लावा. महत्त्वाचं म्हणजे मुलांना कंटाळासुद्धा येऊ द्या. सतत एंटरटेनमेंट दिल्यास मुलांची इमॅजिनेशन कमी होते. त्यांना ब्लॉग, ड्रॉइंग, प्ले, पझल्स इत्यादी वस्तू देऊन स्वतः खेळू द्या. यात मुलांची आवड शोधणे महत्त्वाचं आहे. यूट्यूब रील्स टाळा. या वयात शॉर्ट फॉर्म व्हिडिओज मेंदूला पटकन ॲडिक्टिव्ह बनव. मुलांचा दुसरा वयोगट म्हणजे वय वर्ष 9 ते 13. या वयोगटातील मुलामुलींवर समवयस्क मुलांसोबतच गेमिंग, यूट्यूब, सोशल मीडिया यांचा प्रभाव वाढतो. इथे कंट्रोलपेक्षा डिसिप्लिन प्लस ट्रस्ट जास्त महत्त्वाचा आहे. या मुलांसोबत बसून मोबाईल वापरण्याबाबतचे नियम तयार करा व लिहून काढा, कारण लिहिलेले नियम जास्त पाळले जातात. जसे अभ्यासानंतरच स्क्रीन, होमवर्क पूर्ण झाल्यावरच गेम. पण गेमिंग लिमिट स्पष्ट ठेवा. रात्री 9 नंतर फोन नाही. अनलिमिटेड वापर सर्वात धोकादायक आहे. सोशल मीडिया उशिरा सुरू करा. शक्य असल्यास इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक यापासून यांना लांबच ठेवा. या गोष्टींची सध्या आवश्यकता नाही हे त्यांना समजावून सांगा. यामुळे मोबाईलचा वापर आपोआप कमी होतो. या वयामध्ये मुलांमध्ये हॉबीज डेव्हलप करणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात एखादी आयडेंटिटी तयार झाली तर ॲडिक्शन आपोआप कमी होते. या वयातील मुलांनी क्रिकेट, कोडिंग, संगीत, चेस, ड्रॉइंग, डान्स, मार्शल आर्ट्स इत्यादी शिकावे. त्यानंतर टीनेजर्स म्हणजे साधारणपणे 13 ते 19 वर्षे वयोगटातील मुले-मुली. हा काळ किशोरावस्था, तारुण्याची सुरुवात मानला जातो. या वयोगटातील मुलांनी मोबाईलचा वापर कमी करून ऊर्जा, उत्सुकता आणि मित्रांसोबतचा वेळ चांगल्या गोष्टींकडे वळवला तर त्यांचा अभ्यास, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. या वयोगटातील मुलामुलींनी आउटडोअर गेम्स म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, सायकलिंग, स्केटिंग, स्विमिंग, ट्रेकिंग या बाबींकडे लक्ष द्यावे. तसेच क्रिएटिव्ह हॉबीज जसे की चित्रकला, पेंटिंग, स्केचिंग, संगीत शिकणे, डान्स, फोटोग्राफी, कुकिंग
यामध्ये आवड निर्माण करावी. तसेच एखादी छंद नक्की जोपासावा. त्याचसोबत ब्रेन गेम्स जसे चेस, रुबिक्स क्यूब, पझल सॉल्विंग, सायन्स एक्सपेरिमेंट्स, कोडिंग बेसिक्स या गोष्टी शिकाव्यात. ही मुलं मुली मोठी असल्यामुळे सोशल आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ शकतात. जसे की पुस्तक वाचन क्लब जॉईन करणे, एखाद्या ठिकाणी स्वयंसेवा देणे, व्हॉलेंटिअरिंग म्हणून काम करणे, मित्रांसोबत आउटडोर चॅलेंजेस हे मुलं पूर्ण करू शकतात. महत्त्वाच्या काही उपयोगात येणाऱ्या स्किल बेस हॉबीजमध्ये आवडीने सहभागी होऊ शकतात. जसे की पब्लिक स्पीकिंग, हस्ताक्षर सुधारणा, बेसिक फायनान्शियल लर्निंग्स, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किट्स इत्यादी. बरोबरच विद्यार्थी आपल्या आवडीची एखादी स्किल स्वतः डेव्हलप करू शकतो. मित्रांनो, मोबाईल हा आपल्या उपयोगासाठी आहे, आपल्या आयुष्यावर राज्य करण्यासाठी नाही. चला आजपासून ठरवूया, स्क्रीन टाईम कमी करून अभ्यास, कुटुंब, मित्र आणि आपल्या स्वप्नांना जास्त वेळ देऊया. दिवसातून काही तास मोबाईल फ्री राहण्याचा संकल्प करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. मोबाईलला कंट्रोल करा, फ्युचरला नाही. ऑफलाईन राहा, लाईफलाईनवर या. स्क्रीन कमी, सक्सेस जास्त. मोबाईलचा वापर कमी करा. आम्हाला समजलं किंवा समजून घ्या. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि डिजिटल डिटॉक्स चळवळीत सहभागी व्हा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.